महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदेंची गरज राहिली नसून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। तसंच एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी आता उदय येईल असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलंय। त्यांच्या याच वक्तव्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही दुजोरा दिलाय। उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचं देखील राऊतांनी सांगितलंय। तसंच त्यांच्या या आरोपांवर उदय सामंतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले। त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे। आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।